उनसे भी गुजारिश करते, दोस्त है हमारे, तो आप जरा सब्र से काम लीजिए। जो भी बिल्डिंग इंस्पेक्टर है, जरा सब्र से काम लीजिए। ऐसा नहीं होगा। दिन पे दिन शहर की आबादी बढ़ रही है, शहर के लोग बाहर आ रहे हैं। अब रमजान का टाइम है तो जामा मस्जिद फुल रहती है, मगरिब से लेकर असर से जो रश बढ़ जाता है इफ्तारी के वास्ते। तो जब तक अरे हम अवामी नुमाइंदे हैं, लोगों ने हमको चुन के दिया है, आप बैठे बैठे कुर्सी पे बैठे हैं और हमारे को धौस मार रहे हैं कि तुम्हारी कारपोरेटरशिप चल जाएंगी, तुम्हारी फलाना चल जाएंगी, तुम्हारी हमका डम जाएंगी। तो इतने लोग बेवकूफ है जो हमारे को चुन के दिए। बात बात पे हमारे को जो तुम डराने धमकाने की बात कर रहे हैं। तो ये जो जबान जो है प्रशासन इस्तेमाल कर रहा है, वो अवामी नुमाइंदों के लिए हो या अवाम के लिए, ये दोनों तरीके से बात गलत है। मैं तमाम प्रशासन के, दोनों प्रशासन के लोग यहाँ बैठे हैं, उनसे बैरिकेड लगा देना है, वहाँ से फोर व्हीलर को आने नहीं देना है, और इधर से अपने डायमंड नई बस्ती के पास से बैरिकेड लगा देना है, और हीरा मेडिकल के पास से बैरिकेड लगा देना है, और अपने दारुसलाम के पास से बैरिकेड। यहाँ पे सब में बड़ा प्रॉब्लम सॉल्व हो जाता है अगर टू व्हीलर को एंट्री दिया, फोर व्हीलर की एंट्री क्लोज कर दिया तो कोई झंझट नहीं रहेगी फिर उसके अंदर। थैंक यू। पास से तो उसमें ट्रैफिक में होता भी नहीं, और एक दारुसलाम की पहले साइड से अगर रोड निकाल दिए, वहाँ पे बैरिकेडिंग लगा के 2 पुलिस वाले अगर वहाँ पे तैनात कर दिए तो लड़ाई झगड़े वहाँ पर भी कंट्रोल में रहेगा। और दूसरी बात, हमारे पास में कारोबार भी लोग है, थोड़ा सा वहाँ पे लॉ एंड ऑर्डर का मसला हो रहा है कि लोगों ने थोड़ा आगे सरकार के लगाए। जमशेद साहब, मेरी रिक्वेस्ट है आपसे कि उनको थोड़ा ना निकालते हुए, मतलब साल भर में एक बार ही लगाते हैं लोग, थोड़ा उनको पीछे करने का वो कर लेना काले थे हम लोग, तो उनका कॉपरेट कीजिए आप। इससे कहता है ट्रैफिक भी जाम नहीं होगा और थोड़ा ट्रैफिक का मसला भी नहीं होगा। अगर डिपार्टमेंट इसके बाद से अगर हमारे को गश्त करने, पुलिस वाले अगर गश्त के बाद से भी जाएंगे तो हमारे लिए भी मेंटेन करने में आएंगे। मेरे वालदा गुलमंडी से कॉर्पोरेटर चुन कर आए हुए, हमारे साथी अखिल अहमद इनके वाइफ चुन कर आए हुए, ऋषिकेश भाई भी हमारे साथ ही चुन के आए पैनल में। तो हम 3 कॉर्पोरेटर यही सिटी चौक के गुलमंडी से। अब सबसे पहले मैडम जो है, तो इनका 3रा साल है, तो मैडम को यहाँ का एक्सपीरियंस है, अपन उनको आजमा चुके। बाकी जो दूसरी बात, जो शर पैदा करने वाले लोग हैं गाड़ी वाले, हाथ गाड़ी वाले, तो इस पे नहीं ध्यान देते हुए थोड़ा एडजस्टमेंट करें। ये रोड अगर अपन ने 10 दिन के लिए भी बंद करे तो कोई प्रॉब्लम होता ही नहीं। बूढ़ी लाइन का भी इशू वही से वहाँ से अगर बंद कर दिया, अखिल मैंने साबिर भी जिस तरीके से बताया, तो बस उसमें अपना काम हो जाएगा। और कॉर्पोरेशन वाले आकर जो अगर मतलब समझाए, पहले अनाउंस करे कि भाई ये यहाँ पर गाड़ी अगली बार नहीं दी, उसकी फोटो लिए और उसके बाद में फिर उसकी गाड़ी जमा करे या उस पर कार्रवाई करे, तो ये काम आसानी से होगा। इसके अंदर कोई लड़ाई झगड़े का इशू होने वाला ही नहीं। तो ये 2 चीजें मेरी है रिक्वेस्ट मैडम से और सर से, एसीपी साहब से, जरा इस पर ध्यान। अगर आपके जानकारी के लिए लोटा गार्डन जाके सिद्दीक साहब के उनका मेरे को फोन आया था, वो बोले राकेश साहब बोले तुम्हारे तरफ की गाड़ियां बंद होगी सराफे की, अब हमारे इधर लगा रहे बोले 10 दिन, तो हमारी विनती के बोले हमारे को भी तकलीफ मत दे। एक्चुअली क्या है साहब, हर व्यापारी का ये बड़े त्योहार पे बिजनेस का एक उमंग रहेगी, हर व्यापारी। और ऐसा कुछ नहीं, हर एक जगहों पे हर एक लोग अपना एक दूसरे का व्यापार चल रहा है। तो रस्त्यावर जे दुकान लागतात, हातगाडी लागतात, त्या संदर्भातली शिवजयंती 100% तुमच्या सर्वांच्या सहकार्याने शांतपणे होईल हे मला खात्री आहे। परंतु मला एक प्रश्न आहे, गांधीपुतला टू सिटी चौक मध्ये जे राहणारे लोक आहेत, जे मेन रोडवर राहतात, अशी किती लोक आहेत इथं बसलेले? मला हे प्रश्न का आला, कारण की आपण बंद करायचा हे रस्ता आहे, तर इकडचे स्थानिक लोक पाहिजे होते आपल्यासोबत, परंतु ते नाहीये। माझा म्हणण्याचा मुद्दा हे आहे की आपल्याला मीना बाजार याला आपल्याला नवीन काहीतरी करता येईल का? जसं आता सर्व युवा माझ्यासोबत आहे, आपण आता भविष्यात काहीतरी चांगला केला पाहिजे, त्यासाठी आपण काय करता येईल त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। मीना बाजारसाठी एकमेकांशी भांडणं करत बसणार, मागे दंगे झाली, काय झाला, उपयोग आहे का? काही नाही। ते धंदे करायचे का? नाही। परंतु याचं सोल्युशन काय आहे? आपल्याला लाईफ टाइम याचं सोल्युशन काय आहे? तर आपल्याला हेच आपण आमखास मैदानला जसं आम्ही फेस्टिवल भरवतो तसं आपण युवा ते लोकांना संधी द्या। कशाला हातगाडी, त्यांना दुकान करून देऊ आपण, त्यांच्यासाठी 100 दुकानं आपण तिकडे बनवू, बाजूला पार्किंगची व्यवस्था आहे मॅडम,
कशाला आपल्याला रस्त्यावर उभं करायचं? त्या लोकांना आपण संधी द्या, त्यांची नोंदणी करा, त्यांच्यासाठी जे काही खर्च येईल त्याच्यासाठी अर्धा खर्च मी उचलायला या ठिकाणी तयार आहे. परंतु आपल्याला त्या लोकांना कुठेतरी न्याय पण द्यायचा आहे, स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन आपल्याला काम करायचं आहे. कोणाच्या विरोधात, कोणाची जातीवाद आपण त्या गोष्टीत पडायचं नाही. आपण म्हणले की फक्त रमजान आलं म्हणून कारवाई होते का? नाही. इलेक्शन चालू होता विधानसभाचा, दिवाळी होती आणि दिवाळीच्या आतमध्ये गुलमंडी ते पैठण गेट पूर्ण याच्यात कारवाई चालू होती, परंतु आम्ही कुठे हस्तक्षेप केला नाही. माझी विनंती आहे, जे कारवाई चालू आहे ते कारवाई योग्य आहे. आम्ही तुमच्या सोबत या कारवाईत आहे. कुठल्याही प्रकारचा दबावाखाली आपण या काम करू नये. राहिला विषय आपण त्यांना मदत कशी करायची, जसे आता म्हणले का एक लिमिट ठेवू. मॅडमनी सांगितलं का आपण एक लाईन मारू, लाईनच्या आतमध्ये त्या किती लोकांना ऍडजस्ट करता येतं का? बरोबर आहे ना? आपल्याला काहीतरी एकमेकांना घेऊन ऍडजस्टमेंट करावं लागेल. उद्या एक खांद्याला अटॅक आला तर ते तिकडून जाऊ शकत नाही, त्याला अटॅक आला तर ते बिचारा मरून जाईल, ते टू व्हीलरवर जाऊ शकत नाही. आपण अशी परिस्थिती आहे शहराची. माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन पुढाकार घेऊन जे योग्य मार्ग आहे आपण ते काढू आणि त्याच्यावर विचार करून काम करू. आपण दुसरा विषय जे कोणाला आणखी कुणाला काही सूचना द्यायच्या आहेत का? सूचना कोणी देणार आहेत का आणखी? नमाजाची वेळ होते, आम्हाला काही नाही, आम्ही 8 वाजेपर्यंत बसू. चर्चेला आम्ही त्याच्यासाठीच बोलवलंय, परंतु कोणी आणखी सूचना देणार असेल तर कृपया आपलं स्वागत आहे. आज आपण हा जो सण उत्सवानिमित्त शांतता कमिटीची आपण बैठक आयोजित केली आहे, त्या कमिटीचे अध्यक्ष आमचे एसीपी साहेब, नवनिर्वाचित नगरसेवक आणि आम्हाला नेहमी मार्गदर्शक असणारे आमचे पृथ्वीराज भाऊ पवार आणि सर्व बांधवांनो, आजचा हा कार्यक्रम महानगरपालिकेचे नगरसेवक झाल्यानंतर माझा पहिलाच कार्यक्रम आहे. त्यात सर्व नगरसेवकांचे मी स्वागत करते, परंतु खंत एकच वाटते की ज्यांच्यासोबत आणखी आमच्या 2 भगिनी निवडून आलेल्या आहेत त्या जर ह्या कार्यक्रमाला आल्या असत्या तर मला जास्त आनंद झाला असता. उभं राहणार आणि नंतर तुमचे घरचे जर येत असतील तर ते अत्यंत वाईट गोष्ट आहे, समाजासाठी चांगलं नाही. आणि मी महिला असल्यामुळे मला नक्कीच बोलण्याचा अधिकार आहे. जे आहेत सगळ्यांसाठी, मी एकाला कुणाला सांगत नाही आणि माझा सरळ स्वभाव आहे, स्पष्ट बोलणं जे आहे ते आहे. तर पुढच्या कार्यक्रमात मी त्या बहिणीचं नक्की स्वागत करण्याची अपेक्षा ठेवते. आपला हा जो सण उत्सवाचा कार्यक्रम आहे, नेहमी हिंदू मुस्लिम बांधवांचा एकत्र असा आळीपाळीने सणाचा आपला नेहमी खेळ चालू असतो. आता उद्या आपला पवित्र असा रमजान महिना सुरू होतोय आणि शिवजयंती सुद्धा त्याच दिवशी आहे. आपण आता यापूर्वी सुद्धा अनेक असे कार्यक्रम आहेत की आपण मिळून एकमेकांना सोबत घेऊन सर्व आपण कार्यक्रम आयोजित केलेले आहेत, पूर्ण केलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे यशस्वी पार पाडलेले आहेत. उद्याचा जो शिवजयंतीचा कार्यक्रम आहे, आपल्याकडे मिरवणुका जास्त नसतात, परंतु क्रांती चौकला मोठा कार्यक्रम असतो. रमजान ईदचा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात सुरू होतं आणि संध्याकाळी उपवास सोडायचा वगैरे कार्यक्रम असतो, गर्दी असते. तर शिवजयंतीचा तेवढा विशेष आपल्याकडे नाही आहे, परंतु तरी रॅल्या वगैरे निघत असतात आणि नवीन आता कार्यक्रम आयोजित केलेले असतात. आमचा पूर्णपणे बंदोबस्त लागलेला आहे आणि आम्ही बंदोबस्त पोलीस म्हणून सतर्क आहोत. महत्वाचं आहे की रमजान ईदचा हा जो कार्यक्रम आहे हा एका दिवसाचा नाही, एका महिन्याचा कार्यक्रम आहे. दरवर्षी, आता हा माझा जवळपास 3रा वर्ष आहे आणि यापूर्वी सुद्धा मी इथलचं मार्केट पाहिलेलं आहे. 2 वर्षापासून आपण बघतोय, आम्ही खूप सहकार्य केले, तुमच्या अपेक्षेपेक्षा नक्कीच पोलीस प्रशासनाने जास्त सहकार्य केलेलं आहे. पूर्ण रात्रभर मी इथे जगलेली असते, कुठे काही घटना घडू नये किंवा काही छोटीही घटना आपण घडू दिलेली नाही, परंतु दरवर्षी हाच चर्चेचा विषय निघतो की ह्या गाड्या कुठे लावायच्या, मीना बाजार कुठे भरवायचा. 2 वर्ष झाले परंतु त्याला काही पर्याय निघाला नाही. या वर्षी महानगरपालिकेला सर्व आता महापौर साहेब आहेत, उपमहापौर साहेब आहेत, सर्व नगरसेवक आहेत. तर मी महानगरपालिकेच्या सगळ्या ह्या नवनिर्वाचित सदस्यांकडून अपेक्षा करते की मीना बाजारासाठी काहीतरी त्यांनी उचित निर्णय घ्यावा. 15 दिवसापूर्वीच मी महानगरपालिका साहेबांना पत्र दिलेलं आहे
की याबाबत काहीतरी चर्चा करून विचार करावा, जेणेकरून कायमस्वरूपी हा प्रश्न मिटेल. दररोज अधिकारी बदलत राहतात, 2 वर्षाचा काळ निघून जातो आणि तो प्रश्न तसाच्या तसा बंद असतो. तसं होऊ नये म्हणून माझी वैयक्तिक अपेक्षा आहे आणि इच्छा आहे की याचा कायमस्वरूपी मार्ग काहीतरी निघावा. जसं आता आपलं शहागंजचं जुनं बस स्टँड आहे, हमखास मैदान आहे, अशा 2-3 ठिकाण आहे, तर आपण ते निवडावं, स्वतःहून पुढाकार घ्यावा आणि सगळ्या बांधवांसाठी, ज्या महिला येतात त्यांना खरेदीसाठी एक चांगली जागा उपलब्ध करून द्यावी आणि नियोजनबद्ध असं आपलं मीना बाजार भरेल आणि सगळीकडे त्याचं नाव होईल की अशी यात्रा आणि असा बाजार भरू शकतो. प्रशासन आणि जनता सोबत आल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे साधू शकतो आपण. तर मी अपेक्षा करते की जसं नगरसेवकांनी आणि महापौर साहेबांशी माझी चर्चा झाली होती, ह्या बाजाराविषयी किंवा येणाऱ्या ज्या वाहतुकीचे प्रश्न आहेत याविषयी सोडवण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. त्यांच्याही सोबत आहोत आणि जनतेच्याही सोबत आहोत. आम्ही मध्यस्थी असतो प्रत्येकाची, महानगरपालिका असेल, जनता असेल, सगळ्यांचा विचार करून आम्ही प्रश्न सोडवत असतो. 2 वर्ष आम्ही पूर्ण बाजार प्रत्येक रोडवरून वाहतूक बंद करून हे केलंय. 1 महिना मी कसं टाकते मला माहित असतं, रात्रभर मला फोन चालू असतात, त्यांनाही सांभाळायचं, बाजारही सांभाळायचं, तुम्हालाही सांभाळायचं. हे आमचं कर्तव्य जरी असलं तरी यातून काहीतरी विपरीत होऊ नये ही नेहमी भीती आमच्या मनामध्ये असते. तर त्या भीतीमध्ये आम्ही न राहता अतिशय सुस्वच्छ अशा वातावरणात आपला सण साजरा करावा, यासाठी आपण सर्वप्रथम यात विचार करा आणि उद्या परवा 2 दिवसामध्ये काहीतरी निर्णय घ्या. ह्या ज्या रोडवरती पांढऱ्या लाईन मारण्यासाठी राठी साहेबांनी आम्ही विचार केला होता, हा रमजान ईद पुरता प्रश्न नाहीये, हा कायमस्वरूपीसाठी आम्ही त्या लाईन मारण्याचा विचार करतोय की त्या पांढऱ्या लाईनच्या आत फक्त येणारी वाहनं थांबतील, हातगाड्या नाही. हा गैरसमज नका ठेवू. हे फक्त जे कस्टमर येतात किंवा वाहतुकीसाठी जे आहे तर ते फक्त ते वाहनं त्या पांढऱ्या लाईनच्या मध्ये थांबतील. तर प्रत्येक रोडवरती जर पांढरी लाईन मारल्या गेली तर आपल्याला वाहतूक सुरळीत करता येईल. फक्त पोलीस स्टेशनचा किंवा वाहतुकीचा एक कर्मचारी कोणत्या चौकात थांबला तर वाहतूक सुरळीत करणं शक्य नाही. ही अशक्य गोष्ट आहे आणि तुमच्या सहकार्याने तुम्हाला ट्रॅफिक सेन्स हा जर जागृत केला तरच ही वाहतूक व्यवस्था आपण सुरळीत करू शकतो. आपल्याला सिग्नल कुठे बसवायचे, तुम्ही एक कमिटी करा व्यापाऱ्यांची, याच्यातली तुम्ही आता नगरसेवक आहात, सदस्य आहात, अशा एक तुम्ही 8-9 जणांची कमिटी तयार करा आणि काय काय आपण चांगलं करू शकतो ते आपण घेऊयात. हा फक्त रमजान ईदचा प्रश्न नाही, पूर्ण कायमस्वरूपीचा प्रश्न आहे. म्हणून आपण पांढऱ्या लाईन मारणं आवश्यक आहे असं माझं म्हणणं होतं. पालिका सुद्धा तयार आहे की हे वाहतूक सुरळीत व्हावी. पोलीस प्रशासन सुद्धा तयार आहे. जर अशा सगळ्या सुविधा झाल्या तर आमच्या कमी लोकांमध्ये चांगली वाहतूक व्यवस्था आम्हाला ठेवता येईल. तुम्ही काहीच नाही करणार आणि फक्त एका पोलीस कर्मचाऱ्यावरती अवलंबून राहणार तर ते शक्य नाहीये. मलाही त्याच रोडने जावं लागतं, तुम्हालाही त्याच रोडने जावं लागतं. म्हणून आपण प्रयत्न करू की वाहतूक व्यवस्था तुम्हाला जशी अपेक्षित आहे तशी आपण करू, परंतु तुमच्या मदतीची आम्हाला फार आवश्यकता आहे. दुसरा विषय आहे की आपला आता रमजान ईद चालू असताना 2 तारखेला होळी सण येतोय आणि 3 तारखेला धुलीवंदन येतोय. आपण दरवर्षाप्रमाणेच त्या दिवशी मार्केट जरी इथे असला, मी अपेक्षा करते की ह्या वर्षी तसं मार्केट बंद करून आपल्याला होळीची मिरवणूक काढावी लागणार नाही. व्यवस्थित मार्केट एकीकडे चालू राहील आणि धुलीवंदनाचाही सण चालू राहील अशी अपेक्षा ठेवू. तरीही जर ते तुम्हाला शक्य झालं नाही, आम्ही तयार आहोत. तुम्हाला शक्य नाही झालं तर आपण तो सण सुद्धा दरवर्षाप्रमाणे दोघांचं मिळून साजरा करून घेऊ. अशी आपली रमजान ईद पर्यंत आणि होळी पर्यंतची आमच्या अपेक्षा होत्या. तुम्हाला मी रमजान ईद सणानिमित्त आणि शिवजयंती सणानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते. आणि जे आपलं महानगरपालिकेकडून अतिक्रमणाचं काम काढणं सुरू आहे, आता उद्यापासून रमजान ईद सुरू होणार आहे. आम्ही खूप पवित्र महिना आहे, आमच्या सुद्धा भावना त्याच्याशी जुळलेल्या आहेत. परंतु बुद्धी लाईन मध्ये किंवा इकडे एवढ्या कमानी उभारल्या गेल्या आहेत की वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमाडून जाते. फक्त अपेक्षा ठेवू नका, आपण समाजामध्ये तसं प्रस्थापित करा की आपण सहकार्य केलं तर सगळं सुरळीत होईल. दरवर्षी पायी चालण्याला सुद्धा जागा नसते. जर कोणी आजारी पडलं, अनेक घटना घडतात, तशी घटना घडू नये, परंतु जर घडली
तर प्रशासनाला ती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी ॲम्ब्युलन्स असेल, फायर ब्रिगेड असेल किंवा आमची गाडी असेल, आमचा बंदोबस्त असेल, ते पुरवणं अवघड जातं. म्हणून आपण सगळे रस्ते मोकळे ठेवून मीना बाजार भरवावा अशी मी आपल्याकडून अपेक्षा करते. आपण समाजाचे प्रतिनिधी आहात. आपण जसं समाजाला पोचवाल, समाजाला सांगाल, जशी दिशा द्याल तसा समाज चालतो अशी माझी धारणा आहे. आणि मी आपल्या सगळ्यांकडून खूप खूप अपेक्षा ठेवून मी तुमच्या सोबत आहे, पोलीस प्रशासन तुमच्या सोबत आहे, मी एकटी नाही आणि तुम्ही एकटे नाही असं गृहीत धरून आपण पुढचे सण उत्सव शांततेने आणि चांगल्या वातावरणात साजरे करू. मी आपल्याकडून अपेक्षा ठेवते आणि चांगले काम आमच्याकडूनही होईल, तुमच्याकडूनही आम्हाला मदत होईल या भावनेतून आजचे मी 2 शब्दांना पूर्णविराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. असतील किंवा नवीन घडत असतील तर मी आता इथेच 3-1 महिन्यापूर्वी तुमच्या डिव्हिजनचा ACP म्हणून आलेलो आहे आणि माझी पहिलीच पोस्टिंग आहे. संभाजीनगरमधून मी भरपूर काही शिकत आहे. सुरुवात करायला मी तुम्हाला शुभेच्छा देऊन सुरुवात करतो. उद्याची शिवजयंती आणि रमजानचा महिना याबद्दल तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि जसं मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे आपण एकत्रित येऊन हे सगळे सण उत्सव साजरा करूया, अगदी शांततेत करूया. मला माहिती नाही, मी कुठेतरी एक छोटासा शेर वाचला होता. छोटा आहे त्याला शेर म्हणायचं नाही हे मला माहिती नाही. ह से हिंदू होता है, म से मुसलमान होता है, ह और म से हम होता है और हम से अपना पूरा हिंदुस्तान होता है. तर आपण सगळ्यांनी मिळून एकमेकांचे सण उत्सव शांततेत साजरे करूया. तुम्ही जे सजेशन सूचना आम्हाला दिलेले आहेत त्याचे सगळे आम्ही नोट डाऊन करून घेतलेले आहेत. त्या प्रत्येकावरती आम्ही गांभीर्याने विचार करू. ट्रॅफिकच्या प्रश्नासाठी सुद्धा आमच्या चर्चा सुरू आहे, त्याच्याप्रमाणे आपण काम करू. यामध्ये तुम्ही आम्हाला सहकार्य करावं. आम्ही तुमच्या प्रत्येक हाकेला हजर राहू. त्याचबरोबर मॅडमची जी सूचना आहे मीना बाजारबद्दलची त्यासाठी तुम्ही एक व्यवस्थित जागा शोधावी. मी नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांना विनंती करतो की तुम्हीच त्याच्याबद्दल काहीतरी तोडगा काढावा. आम्ही तुमच्याबरोबर सदैव आहोत. अजून काही कोणी बोलणार आहे? थांबवायचं.